सरकार म्हणते की ई पीक पाहणी करा, पण ई पीक पाहणी करताना 10 दिवसापासून सर्व्हर चालतच नाहीये आणि बहुतेक शेतकऱ्यांचा याच्यामध्ये खोडा आहे. आता हे जर बंद असेल तर मग ऍपच चालत नसेल तर नोंदणी कशी करणार? शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत आणि आता डीसीएस मोबाईल ऍप जे आहे ते चालतच नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांचा जो काही ई पीक पाहणी ते ई पीक पाहणी याच्यामध्ये रखडली. काय सविस्तर बातमी मित्रांनो, शासन योजनेच्या लाभासाठी पिकांच्या ई पीक पाहणीद्वारे ऑनलाईन पेरा नोंदवणी अत्यावश्यक आहे. 1 ऑगस्ट पासून या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. असताना 10 ते 12 दिवसांपासून म्हणजे जवळपास 10-12 तारखेपासून हे जे काही सर्व्हर आहे हे सर्व्हर काम करत नाही आणि म्हणूनच आता शासनाच्या यंदाच्या खरीप हंगामासाठी 1 ऑगस्ट पासून ई पीक पाहणी सुरू करण्यात आली होती. डीसीएस ऍप जे आहे ते ई पीक पाहणीसाठी व्हर्जन 4.0 या मोबाईल ऍप द्वारे नोंदणी करावी लागणार आहे. मात्र या सर्व्हरवरील अतिरिक्त तणावामुळे म्हणजे बघा जास्त लोकांनी तिथे आता नोंदणी करायला सुरुवात झाली. सरकार म्हणतं की लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या, वेळ कमी देतं आणि म्हणूनच ते सर्व्हर जे आहे ते सर्व्हर आता डाऊन झालं आणि म्हणूनच शेतकऱ्यांना याच्यामध्ये खोळंबा येतोय मित्रांनो. आता हा खोळंबा कसा काय दूर केला जाईल हे सरकारचं काम आहे लवकरात लवकर देणं. या योजनेमध्ये जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी केल्यानंतर जे काही आपल्याला योजनेचा लाभ मिळतो तो लाभ मिळणं अपेक्षित असतं, पण हा म्हणजे शेतकऱ्याला सुरुवातीपासूनच त्रास असतो. जसं की ई पीक पाहणी करा, पीक पेरा लावा, हे सगळ्या गोष्टी करत असताना परत त्याच्यामध्ये वेळेची मर्यादा, या मर्यादेमध्ये आपल्याला त्या गोष्टी करायच्या असतात, पण तरीही सरकार याच्याकडे लक्ष घालत नाही. जर तुमच्या सरकारचंच ऍप चालत नसेल तर प्रायव्हेट लोकांचे ऍप कसे काय चालणार हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आता 8 दिवसांपासून हे जे काही मोबाईल ऍप आहे हे चालत नाहीये. रात्री सुरू होते तर शेतातील फोटो कसे काढावेत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. रात्रीचे फोटो कसे काढायला जाणार हे शासनाला समजायला पाहिजे, कारण की हे शासन जे आहे हे शासन शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंतच जात नाही, तर रात्रीचं हे शेतकऱ्यांच्या बांधावर कसे जातील आणि कसे काय फोटो शेतकरी काढतील हे यांनी या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की शेतकऱ्यांना या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत आणि म्हणूनच हा जो काही पीक पेर आहे लावायचा आहे आपल्याला ई पीक पाहणी करायची ती थांबली मित्रांनो. लवकरात लवकर हे ऍप चालू झाल्यानंतर तुम्हाला याचा अपडेट आपण नक्कीच देणार आहोत मित्रांनो. तोपर्यंत लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा.